या जामकर साहेब या. हे बघा, ही रूम आहे, इथे तुम्ही बिंदास राहू शकता. फर्स्ट क्लास. एखादी गोष्ट मला आवडली ना ती सोडतच नाही मी. गंमत गंमत गेली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. बरं ठीक आहे. ते तुमची आंघोळ बिंघोळ सगळं राहिलं असेल ना? हो, अंघोळ राहिली माझी. हा इथून डाव्या बाजूला गेला का नाही, न्हाणीघर आहे, तिथं उरकून घ्या तुम्ही. नाश्त्याचं बघतो मी. ती चांगले आहात तुम्ही. तुमचे आभार कसे मानायचे तेच मला कळत नाही. म्हणजे तुमचे आभार असे मानायचे की तसे मानायचे. कल्लोळ चाललाय माझ्या मनामध्ये की आभार मानू तर कसे मानू या माणसाचे. किती चांगले आहात तुम्ही. दिलदार मनाचे आहात. लोकांना मदत करता तुम्ही. देव माणूस की काय म्हणतात लोक तुम्हाला. तुम्ही खून नसेल केला कधी, है ना? मच्छर मारला नसेल कधी, मुंगी पायाखाली येऊ दिली नसेल कधी तुम्ही, है ना? किती मदत करता तुम्ही लोकांची. आता माणूस आहे, माणसानी माणसाशी माणूस. तुम्ही इकडे आहे ना, इथं डाव्या बाजूला. मला तेच म्हणतं, साफसफाई करणाऱ्या माणसाने स्वतःची साफसफाई नाही केली तर लोक काय म्हणतील. साबण आहे ना, आहे ना? गरम पाणी होय. नकोय मला ते. ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए हे ब्रीद उराशी जोपासलंय मी. रक्त रक्त लाल लाल रक्त तुम्हाला माहिती असेल ना. ब्लड 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 सर्क्युलेशन चांगलं होतं त्याच्यामुळे. आता मी काय करतो, त्वरित जातो आणि बाटली घेऊन येतो. तुम्ही मला इथेच बुडबुड आंघोळ घाला. गंमत केली. मी आहे बाहेर, उरका तुमचं. या. गोपाळ, अरे ह्यो काय प्रकार आहे रे? तो जामकर आपल्याकडे कशाला आलाय राहायला? अगं, त्या भाव बहिणीचे झाल्यात भांडणं, त्याच्यामुळे ते इथं आल्यात. आणि म्हणून काय झालं? त्याला काय आपलंच घर सापडलं वय? गावात इतर घर नाहीत वय? नाही तर काय. नाही नाही फुलताई, कसं झालं असणार, यो तुझा गोपाळ आहे ना, योच गेला असेल देव माणूस बनून आणि आणला असेल त्याला घरी. त्याला काय जातंय पुढं पुढं करायला. अरे बाबा, हिथं आम्हाला सगळं करायला लागतंय. काय काय करायला लागतंय सांगाल का? हाय का फुलत आहे, बघितलं का आता ही असं बोलती मला. आता उत्तर द्यायची का काय मी हिला? हे वाच करा का तुम्ही दोघी तुमचा कालवा. गोपाळ, अरे ह्यो आता किती दिवस राहणार आहे इथं? आजच्या दिवस तरी असेल, पण आता काय भाव बहिणीची भांडणं कधी मिटतात त्याच्यावर आहे सगळं. हाय का आता झाली का नाही आता आपली अडचण? आता त्याचा पाहुणचार करावा लागतोय आपल्याला सगळ्यांना. फुलत आहे, कशाला पाहुणचार करायचा? त्यो एक एक पैसा सोडत नाहीये आणि आपण कशाला त्याचे लाड करायचे? कोणी सांगितलंय हे? आणि तसं बी उठसूट कोणाला घरात आणायला ही घर म्हणजे काय धर्मशाळा आहे का काय? रंजे, वाईस गप्पस की तू. गोपाळ, आता तूच सांग की काय करायचंय ते. मला काय वाटतं बरं का, म्हणजे एक माणूस म्हणून, माणुसकी म्हणून आपण त्यांचा पाहुणचार करू, आदरातिथ्य दाखवू. काय घ्या, त्यांना पाहुणचार आवडला तर आपल्यावर असलेलं कर्ज बिर्ज माफ करतात. हा होय की, कर्ज माफ नाही केलं निदान कमी तरी करेल. गोपाळ म्हणतो ते बरोबर आहे. आपण त्याचा ना पाहुणचार करायलाच पाहिजे. श्यामे, ए श्यामे, वय आत्या. जा नाश्ता कर. आत्या, मी सकाळीच नाश्ता केला, पोहे खाल्ले. हुबलाक, अगं नाश्ता कर म्हणजे आज जाऊन चरू नको. त्या जामकर साठी नाश्ता बनव जा. बर, मी बनवते. बरं ठीक आहे, तुमचं चालू द्या. पाहुणचार नीट करा, मी जातो दुकानावर. नाही नका. काय नको. का? अहो, असं काय करताय? घरात एकतरी पुरुष माणूस नको का? आप्पा सकाळीच बाहेर गेलेत, सुधाकर भाऊजी ड्युटीवर गेलेत. तुम्ही पण दुकानावर गेलात तर आम्ही काय करायचं? अहो, पण मी इथं बसतो तर दुकानाची कामं कोण करणार? हे बघ, ते काय मला माहित नाही. हे आलं ना की मग तू जा. आता त्या पाहुण्यापाशी थांब तू. अगं आई, तू. अहो, कामं होतच राहतात. तुम्हाला माहिती आहे ना तो माणूस किती विचित्र आहे ते काय नाही. तुम्ही थांबा त्याच्याजवळ. बरं ठीक आहे लालीजी, तुम्ही म्हणताय म्हणून थांबतो. तुम्ही पाहुणचाराचं तेवढं लक्षात ठेवा. तो माणूस गेला आंघोळीला, मी आहे. वहिनी, नाश्त्याचं बघा तुम्ही. हाय मॅम.
गोपाळजी काय 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 बरं वाटतं हो, आंघोळ केल्यावर फ्रेश वाटते एकदम. पाकिट का बघितलं मागे तुम्ही टाकलं मी बघितलं 916 रुपये त्यात फक्त. आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, 3 नंबरच्या प्रेसीचा फोटो आहे, 2 नंबरची गर्लफ्रेंड सांगणं बरं वाटत नाही, हमीद मेडिकलवाला याचं व्हिजिटिंग कार्ड आहे त्याच्यामध्ये. अजून तपासायचंय का? मी इथे लपतो हा, तुम्ही तपासा व्यवस्थित. हा ते असं तुम्ही बघा बघा बघा, तुमचं बघून झालं की मला सांगा. हो जामकर साहेब, अहो काय करताय? का झालं का? हो मला माहित आहे. हो हो तुम्ही किती सद्गृहस्थ आहात मला माहित आहे. तुम्ही किती चांगल्या मनाचे आहात, किती लोकांना मदत करता, जवळपास देव माणूस आहात तुम्ही. पण पाकिटाला का हात लावला? अहो ते पाकिट असंच पडलं होतं. आमच्या घरात 2 लहान पोरं आहेत ना, ती काय बाय गोष्टी उचलत असतात, तिकडे तिकडे टाकत असतात. ती पाकिट नीट उचलून ठेवतो. तुम्ही बी असं ठेवू नका. किती लाख मोलाचा सल्ला दिलाय मला, आयुष्यभर जपेन मी हा सल्ला तुमचा. बर तुम्ही आवरा, नाश्ता तयार झालाय. मटण मटण आहे का? मटण मटण खायची फार इच्छा झाली माझी. मागच्या वेळेस नव्हतं आलो तसं मटण पाहिजे. खाऊ एवढं सकाळी सकाळी मटण? पहाटे सुद्धा खातो मी मटण. गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. मी आवरतो, तुम्ही तयारी करा. बघ आता कशी आणतो. नाही नाही ही मार मग मानलं तुला. दे इकडे गुटी. अय ऋतिक, इकडे ये. बोला की कोण पाहिजे? चिठ्ठी? कसं आहे चिठ्ठी आणि कोणाला द्यायची? घे. ra